नक्कीच. आता जर पाहिलं तर आपल्यासोबत पालक पण आहेत, कारण मोठ्या प्रमाणात संतप्त अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत. आपण पालकांसोबत बोलणार आहोत. पाल्यांच्या ज्या आहेत त्या मोठ्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. पालक म्हणून तुम्ही या सगळ्या सावळ्या गोंधळाकडे कसं पाहता? काय विद्यार्थी 2 वर्ष 11वी-12वी अगदी झोकून देऊन या परीक्षेसाठी तयारी करतो. पालक त्याच्यासाठी जीवाचं रान करतात. अनेक वर्षापासूनची अनेक विद्यार्थ्यांची पालकांची डॉक्टर होण्याची स्वप्न असते. त्याच्यासाठी घरदार विकून अनेक विद्यार्थी पालक अनेक मोठ्या शहरामध्ये त्या नीटची तयारी करायला जातात. 2 वर्षात नाही झालं तर पुन्हा ड्रॉप घेऊन पुन्हा परीक्षा देतात. आणि एवढं सगळं केल्यानंतरही जी देशातली सर्वोच्च नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे, ती जर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी असा खेळ करत असेल तर याच्यासाठी नक्कीच संबंधितांनी जबाबदारी समजून परीक्षा पुन्हा घ्यायला पाहिजे. आणि जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, पालकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतो आहे, त्याच्यासाठी सगळं जबाबदार असणाऱ्या संस्थांवर कारवाई व्हायला पाहिजे. पालक म्हणून अतिशय वेदनादायी असा रिझल्ट आहे.